नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत वांग्याची काप। त्यासाठी लागणारं साहित्य ते वांग घेतलं मी, रवा, तांदळाचं पीठ, तर तेल, हिंग, तंदूर मसाला, तिखट, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, तीळ, लिंबाचा रस, नंतर कढीपत्ता घेतला आहे मी। आता आपण वांग्याची काप करून घेणार आहोत। जास्त पातळ पण करायचे नाही, एवढी साईज अशी पाहिजे। पण आता याचे काप करून घेऊया। आपण आता हा वांग्याला लावण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत। सगळे मसाले आपण घेणार आहोत। चवीपुरतं मीठ, आपण याचं सगळं मिक्स करणार आहोत। नंतर हे त्या कापांना आपण लावून घेऊया। हे सगळं मिक्स केलंय। मी थोडंसं 1 चमचा पाणी टाकलंय छोटा। आता हे आपण असं कापांना लावून घेऊया। मसाला लावून घ्यायचा चांगला, असे लावून घेऊया। आपण सगळे काप असे तयार करून घेऊया। आता आपण शॅलो फ्राय करणार आहोत वांग्याचे काप। त्यासाठी पहिलं लावण्यासाठी इथे रवा घेतलाय, नंतर थोडं तांदळाचं पीठ, थोडं तिखट, हळद आणि मीठ, हे मिक्स करून घेऊया आपण। तर आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे, याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आपण। थोडं गरम होऊ दे तेल। तीळ टाकणार त्याच्यात, कढीपत्ता टाकणार आहे, त्यानंतर रव्यामध्ये हे असे घोळून घेणार होते वांग्याचे काप। नंतर हे शॅलो फ्राय करणार आहोत आपण। असे सर्व आपण वांग्याचे काप टाकून घेऊया याच्यामध्ये। आपण सगळे असे टाकून घेतलेले आहेत। तर एक साईडने चांगले असं क्रिस्पी होऊन द्यायचे, नंतर पलटी करायचे 2 मिनिटांनी। आता एक साईडने चांगले शेकलेत ते, आता पलटी करून घेऊया आपण। आता हे वांग्याचे काप तयार झालेले आहेत। आपण आता हे सर्व करून घेऊया। आपले तयार झालेले आहेत वांग्याचे काप। हे गरम गरम भात, डाळ आणि वांग्याचे काप खूप छान लागतात। तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी आवडली असेल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।